त्या मायबाप विठ्ठलाने कोणाला नाही तर कोणाला काही ना काही कशा ना कशाच्या स्वरूपामध्ये अनुभूती दिलेली असते. उगाच हा इतक्या मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणामध्ये समाज वेडा नाही आहे. दरवर्षी पंढरपूरला जायला, त्याचं दर्शन घ्यायला पायी पायी पंढरपूरला जातात, दर्शन घेतात. अनेक अनुभूती प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. प्रत्येकजण त्या विठ्ठलाची आस धरत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत पंढरपूरमध्ये पोचतात. पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर तो त्यांना दिसतही नाही. ते फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि परत माघारी फिरतात. वर्षभराची ऊर्जा घेऊन परत सातत्याने हा त्यांचा संपूर्ण प्रवास तसाच सुरू असतो. या आजींच्या पाठीमागे अशीच काहीशी अनुभूती आपण जाणून घेणार आहोत. आजी, काय घडलं होतं त्या वर्षी तुम्ही वारीला नव्हते? मला काय झालं, मी वारीला निघणार होते, पैसे मी काढले होते वारीला यायला. पण जसं काही मी भाजीपाला बनते ना, येताना आला त्या भाऊसारखा, तो म्हणे 2000 सुट्ट्या आहे का, 2000 सुट्ट्या आहे का? म्हणलं नाही. येऊ का भाऊ? मला काय समजा मला म्हणे 2000 रुपये सुट्ट्या आहे का? म्हणलं नाही. मग त्यानं काय केलं, मी सुट्टे नाही म्हणले, म्हणून मावाला चिल्लरीचं गठलं होतं. तर मी काय केलं, चिल्लरीचं गठलं ते गुन्हे घेण्यापेक्षा ते गठलं वळलं. पिशेत पैसे होते ना, खूप होते पैसे होते, ते पडले खाली. मग त्यानं मला भाजीपाला मोजायला लावला तेवढा, आणि तो निघून गेला. मला माहिती नाही झाला. आणि मी उचले पाहत आपले गण शोधले, पण नाही सापडले मला. पण माझं पोरगं आहे तुझ्यावानी, ते म्हणे बाई जाऊ दे, काही होऊ दे, पण तू. त्याच्यानंतर लगेच वाढणार असं येऊन बसलं मध्ये वाढणार. तर म्हणे बाई तुला देव कोणत्या रूपात भेटत तुला सांगता नाही जाय. म्हणजे नाही जायचं माझं, थोडं मन नाराज झालं. तरी ते म्हणे जाय. आता मी नव्हते येत नाही, लंगडी झाली, चालता येत नाही मला. आपटले नाही मी रोडवर जोर पांडुरंगाचं. म्हणजे मी खरी वारी करते, खरी इमानदारीने यांचा स्वयंपाक करते. खूप म्हणजे खूप तू रखडते. त्याच्यामुळे त्याला मला त्रास दिला, तू काय येत नाही आता. म्हणजे माझं मन म्हणतं. सोमा म्हणे बाई तू जाय. अरे येतं आता तुम्ही शेवा होती, मला इथं टाळ वाजवता येत नाही, काही नाही, फक्त शेवा. ह्या लोकांची शेवा खूप करते. परत जे नाही ते करणार, भांडे घासणार, परत जे नाही तुम्ही काही काम सांगा तरी करणार. आता लंगड्या सुद्धा करते. पांडुरंगाने अद्दल घडवली म्हणायची. हा, तेवढीच अद्दल घडली. मला हे लोक माहिती आहे, नाही आले ना तुला कशी अद्दल घडली आहे ना म्हणते, म्हणून येते बावड्या. परत यापुढे अशी वारी करत राहणार का? त्याची खूप बघायचं. आता मी कालच भांडले तेव्हा सांग, म्हणलं का चालून दे ना तुम्हाला, कशा करता या गाडीत बसायचं नाही, बसलं पाहिजे मी, चालले पाहिजे थोडं थोडं, मग चालत ये, पण लई चमकाने ठेसेल तर ते गुडघे असं करतो. पण मला लई कृपा करतो, लई कृपा. त्याला काही माप नाही, मला भाकर नव्हती खायला, इतकं देईल त्याला काही माप नाही, खरं देतो, खूप देतो तुम्हाला. मग एवढं देऊन थोडंफार त्याने ओढून घेतलं तरी तुम्ही लगेच नाराज झाले? नाराज नव्हतं. मग तेच मला सोमा बाई जाऊ दे ना, ते देऊन येते नाराज. पण का बा सत्य असताना का तर ओढून आग काही नाही होते रे, तसं काही नाही. बाई ज्याचं माझे कुठं कवय ना कुठंतरी चूक व्हायला असं म्हणूनच नेलं ज्याचं आहे त्यानं, तसंच माझं मन म्हणतं ना, तसं काही नाही. जाऊ दे एवढे, मी त्याला नेणार तसं नाही. पांडुरंगाने अद्दल घडवली, पांडुरंगाने शिक्षा दिली, परंतु त्यानंतरही न थांबता आजींच्या डोळ्यात अश्रू आहे. खऱ्या अर्थाने या माई माऊलीचे अश्रू खूप काही सांगून जातात. या माई माऊलीच्या अश्रूमध्येच आम्हाला पांडुरंग भेटतो. सतत त्यांना चालायची खूप इच्छा आहे, पण गुडघे चालून देत नाही, शरीर थकलंय. ती अद्दल घडवली, त्याने कायमस्वरूपी अद्दलच घडवली म्हणायची. तुला गाडीतच बसावं लागेल, तू पायी पायी यायला नाही म्हटली होती माझ्या दरबारामध्ये, त्याच्यामुळे तुला आता सतत असंच पायी पायी यावं लागेल. असं हे देवाने अद्दल घडवली. परंतु आजीचं आज मागणं आहे, माझे पाय बरे कर, मी तुझ्या वारीला पायी पायी ये. नक्कीच त्या पांडुरंग परमात्म्याने त्या आजीची एवढी इच्छा पूर्ण करावी आणि त्या आजीला परत पुन्हा एकदा जे झालं काही असेल ते या पांडुरंगाने मोठ्या मनाने माफ करावं आणि परत या माय माऊलीची वारी घडावी, अशी आम्ही या ठिकाणी पांडुरंग परमाचरती प्रार्थना करतो.